हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. मी राहुल संघांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. आजची तारीख आहे 2 मे. काल व्हिडिओ बनवायचा होता पण मी कॅमेराच कॅरी नाही केला आणि काल होता 1 मे. तर ठीक आहे, काय हरकत नाही. आता चाललो आहे मी कामोठे लॅपिनोजमध्ये. ऑर्डर लागली आहे, तिथून घेऊन जायचं आहे न्यू पनवेल ईस्टमध्ये. तर जातो फटाफट, ऑर्डरला पिक करतो. हाँ, पिज़्ज़ा के लिए टैक्सी. वो दरवाज़ा खोलेंगे प्लीज़ एक बार. ला 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 ला. ये पिज़्ज़ा लेके जाना है. मैं आता हूँ साथ में, लेकिन मुझे बाइक लेना पड़ेगा, कंपलसरी है. हाँ हाँ, साथ में चलूँगा. ये कहाँ पे रखूँ? बस गिर ना जाए, थोड़ा संभल के. आपको OTP देना होगा ना. OTP है 3200. हुआ? हाँ रुको, मैं बाइक लेके आता हूँ. बाप रे, एका पिझ्झासाठी झोमॅटोवाल्यांनी हे टॅक्सी बुक केली आहे आणि ह्या ऑर्डरसाठी आहे ना जवळजवळ 30 मिनटाचा डिले आहे. व्हॉट अ कंटेंट. दिवसाचा पहिलाच ऑर्डर आहे आणि हा चला, त्यांच्यासोबत जायचं आहे. मला सांगितलं आहे त्या लोकांनी की सोबत चल म्हणून त्यांच्या. आणि आता हा ऑर्डर डॅमेज झाला ना मित्रांनो, तर त्याची जिम्मेदारी माझी नसेल, त्यांची असेल. बोललो तर आहे सेफली घेऊन ये. बघूया. अरे यार, इथे तर हे टँकर आहे, यांची गाडीच नाही जाणार पुढे. नटराज धाम मला बिल्डिंग दिसली आहे, त्याच्या बाजूलाच आहे का. पण इथं टँकर आहे, तर यांची काय कॅब हे नाही होणार, फिरणार नाही इथून. ते समोर तुम्ही फोनवरून बोलता तेच आहेत का तुम्ही? मीने हात वरती केलाय. देवा, या ऑर्डर. मला 12 वाजता ऑर्डर लागली. टाईम बघा किती वाजलेत. मी काहीच करू शकत नाही. तुमचं पण लॉस आहे, माझं पण लॉस आहे. सिम्पल. हे घ्या, धन्यवाद. तुमचा जो लोकेशन आहे ना, ते त्या बिल्डिंगच्या बॅक साईडला दाखवते. आम्हाला पूर्ण गोल फिरून यायला लागलं या साईडला. त्याच्या मी तुमची पण चुकी नाही, पण मला ही 12 वाजता ऑर्डर लागलेली. वाजले बघ किती, 1:45 वाजले. काय नाही करू शकत. ठीक आहे, थँक्यू. भाई, ते लिटरली कॅब ड्रायव्हर शिव्या द्यायला लागले. नाही, बरोबर आहे ना. बघा, कॅब ड्रायव्हर असो किंवा फूड डिलिव्हरीवाला असो, टाईम इज अ मनी. वेळेला महत्त्व आहे. काय नाही करू शकत त्याला. आणि जर मी ऑर्डर कॅन्सल केली असती तर माझा टाईम वाचला असता. पण मला ऑर्डर कॅन्सल करायची नव्हती. ठीक आहे यार, पहिल्याच ऑर्डरमध्ये 2 तास. बघूया कव्हर अप करतो का झोमॅटो.
मल्टी ऑर्डर लागली आहे. मल्टी ऑर्डरची पहिली ऑर्डर द सोशलमधून लागली आहे. हे बघा इथे ला 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 7981 आणि हा लागलाय फसा आहे. फासो चला तो कॉल करते कोणतरी. हॅलो हां कोण. हां बघा मॅडम 2 ऑर्डर लागली आहे मला. एक सोशलमधून लागली आहे आणि दुसरी आहे ते एक फासो असं काहीतरी रेस्टॉरंटचं नाव आहे तिथून लागली आहे. तर द सोशलमधली ऑर्डर आहे ना ती मी पिकअप केली आहे. दुसरीवाली ऑर्डर पिकअप करायला जस्ट चाललो आहे आता. नाही तुमची एक ऑर्डर आहे आणि दुसऱ्या कस्टमरची एक ऑर्डर आहे असं मिळून 2 ऑर्डर लागलेत मला. हां तुम्ही ज्या रेस्टॉरंटवरून ऑर्डर केलं होतं त्या रेस्टॉरंटचं तुम्हाला नाव माहिती आहे का. मी असं बोलतो आहे की तुम्ही ज्या रेस्टॉरंटवरून ऑर्डर केलं होतं त्या रेस्टॉरंटचं तुम्हाला नाव माहीत आहे का. काय नाव आहे त्या रेस्टॉरंटचं. हां मग द सोशलवालीची ऑर्डर आहे ना ती मी पिक केली आहे. आता दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन दुसऱ्या कस्टमरची ऑर्डर पिक करेल आणि जशी मी ती ऑर्डर पिक केली ना मग सगळ्यात पहिले मग तुमच्याकडे येईल तुमची ऑर्डर डिलेवर करायला. म्हणजे हार्डली तुम्ही 5 मिनटं पकडू शकता. 5 ते 6 मिनटं. बघा मॅडम आता ते मल्टी ऑर्डर लागली आहे. तर माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं लवकर मी. पण मला लागले त्याला मी काय करू शकतो. मला एका टायमिंगला 2 ऑर्डर डिलिव्हर करायचे तर मी एकाच टायमिंगला दोन्ही कस्टमरला ऑर्डर देऊ शकत नाही. मला एक एक करूनच द्यायला लागेल ना. मला जर ऑर्डर कॅन्सल केली तर मला पॅनल्टी लागेल आणि प्रॉब्लेम तुमचा आहे माझा नाही आहे. जर तुम्हाला कॅन्सल करायचं असेल तुम्ही करू शकता. तो तुमचा लुकआउट आहे. नाहीतर तुम्ही कस्टमर सपोर्टशी बोलू शकता. मॅडम तुम्ही डायरेक्ट असं कसं बोलू शकता की फूड थंडच झालं आहे. असं पण होऊ शकतो की तुमचा फूड गरम पण असू शकतो. आमची बॅग तशी असते. चान्सेस आहेत पण त्याच्यामध्ये मी काय नाही करू शकत. जर तुम्हाला वाटतं की जर थंड होते तर तुम्ही कॅन्सल करू शकता. तो तुमचा लुकआउट आहे. त्याला मी काय नाही करू शकत. हां असंच बोलते मी पण. बापरे काय कस्टमर आहेत यार खरंच. असं कसं होऊ शकतो हे ते. अरे भाई जर तुम्हाला जर ऑर्डर म्हणजे तुम्ही अगोदरच तुम्ही जज करून मोकळे झालात की फूड आम्हाला थंडच भेटणार आहे ना. व्हाट अ डे. इतना प्रेशर इतना धूप में. बाप रे थांब रे मला जाऊ दे. इथं कस्टमर लागले बोंबलायला. मला या गोष्टीचा खूप तिरस्कार आहे की तुम्ही तुमचा फूड अजूनपर्यंत तुम्ही बघितला नाही थंड आहे का गरम आहे. डायरेक्ट तुम्ही जज करता आणि डायरेक्ट कॅन्सल करायचं बोलताय. भाई मी कॅन्सल केलं होती मला कॅन्सलेशन लागेल. माझी पूर्ण दिवसाची इन्सेंटिव्ह गेलाच समजायचा. खतरनाक आहे भाई खतरनाक आहे. बरं झालं कॅमेराच घेऊन आलो आहे. नशीब आळसपणा केला नाही. द स्पेशल आणि त्यांचा जो आयटम आहे ना मित्रांनो एकदम असा हलका फूस आहे कागदासारखा. $9864 9864 दादा 9864 9864.
हल्ली मल्टी ऑर्डरचे भरपूर इश्यू यायला लागलेत. काहीतरी केलं पाहिजे हे झोमॅटोनी याचं. वा, 9864च पहिली ऑर्डर डिलिव्हर करायची, म्हणजे हीच ऑर्डर पहिली डिलिव्हर करायची. म्हणजे ॲडिशनल मला कोणी सुनवलं ना त्या कस्टमरनी तर मग खरं नाही. अच्छा, काहीतरी लिक्विड टाईप आहे असं. एवढ्या गरमीमध्ये गरमच ऑर्डर राहतात, थंड तर होत नाही. फक्त कोल्ड्रिंक गरम होतात, एकदम तापतात उन्हात. आता ही बॅग अशी डिझाईन केली आहे झोमॅटोनी की गरम फूड जो आहे ना तो गरमच राहतो. आणि एवढं ऊन आहे, एवढं उन्हाळ्यामध्ये गाडी तापते, बॅग तापते, तर थंड कसं होईल फूड? बापरे, मुश्किल आहे. स्पेशली मराठी माणसंच समजून घेत नाही ह्या गोष्टीचं. खूप दुःख होतं मला कधी कधी. ठीक आहे, सगळ्यांना आता समजवू नाही शकत. ॲटलिस्ट आपली ऑडियन्स जी आहे, जी बाबा कधीतरी फूड ऑर्डर करते किंवा चुकून केला तर ह्या गोष्टी त्यांच्या लक्षात तरी आला, तर ॲटलिस्ट माझ्या व्यतिरिक्त दुसरा कुठला झोमॅटो रायडरवरती प्रेशर तर नाही येणार. मी तसं प्रेशर घेत पण नाही, गेला सगळं तेल लावत. मला काय घेणं देणं नाही. ज्याला ऑर्डर कॅन्सल करायचं तो ऑर्डर कॅन्सल करू शकतो, पण विनाकारण मला असं कोण बोलला तर मी कोणाचं ऐकत नाही. कारण आम्हाला ट्रेडिंगमध्ये या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात.